नमस्कार. आज आपण पनीर भुर्जी कशी बनवायची ते पाहूयात आणि ही ग्रेव्हीमध्ये बनवलेली आहे. चवीला मस्त होते, बनवायला एकदम सोपी आहे. नेहमी त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो आणि पनीरच्यासुद्धा मटर पनीर किंवा मसाला पनीर जर खाऊन कंटाळा आले असेल ना, तर अशी पनीर भुर्जी नक्की बनवून बघा. ग्रेव्हीमध्ये मस्त लागते, भातासोबत चपातीसोबत खाता येते. सगळ्यात पहिलं आपल्याला एक चमचाभर तेलामध्ये थोडेसे खडे मसाले घालायचे आहेत आणि ह्यात एक मोठा चिरलेला कांदा आणि 2 टोमॅटो चिरून चांगले हे दोन्हीही परतवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची, मस्त हे शिजवून घ्यायचं 3-4 मिनटं. त्यानंतर ह्यात आपल्याला 5-6 काजू घालायचे आहेत आणि एक चमचाभर मगज बी घालायचे. तर ग्रेव्ही मी थोडीच बनवली होती, त्यामुळे हे थोडंसंच वापरलेलं आहे. हे 1 मिनिटभर परतवून घ्यायचं, गॅस बंद करायचा आणि व्यवस्थित थंड करून मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचे. आता फोडणी करून घेऊयात. तर फोडणीसाठी आपण तेल, तुम्ही बटर वापरलं तरी चालेल. त्यात अर्धा चमचा जिरं घालायचे, 2-3 तेजपानं घालायचे. ह्यात आपण तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आणि चांगलं परतवून घ्यायचं 2 मिनटं. हे आपण अगोदर शिजवून घेतले टोमॅटो, त्याच्यामुळे ह्यात आंबट वगैरे टेस्ट येत आणि थोडंसं परतून घ्यायचं. त्यानंतर एक चमचाभर आलं लसूण पेस्ट घालायची आणि बेसिक मसाले घालायचे. रेग्युलर लाल तिखट, धने पावडर, थोडीशी हळद घातली आणि पनीरचा कुठलाही मसाला वापरा आवडीप्रमाणे. त्यानंतर मसाले घातले, 1 मिनिटभर चांगलं परतवून घ्यायचे. आता ह्यात मी 1 ग्लासभर पाणी वापरलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातले, आणखी काही पाणी घातलं, तर टोटल मी 1 ग्लासभरच पाणी घातले. छान अशी ग्रेव्ही झाली आहे बघा, मस्त. झाकण ठेवून 1-2 मिनटं ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची. चवीपुरतं मीठ घालायचे आणि मस्तपैकी 1-2-3 मिनटं ह्याला उकळी आल्यानंतर ह्यात थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे, गॅस लो करायचा आहे. आता ह्यात आपल्याला शेवटी पनीर किसून घालायचे. पनीर किसून घातल्यानंतर फार वेळ काही शिजवायला लागत नाही, ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची. शेवटी ह्यात आपण पनीर किसून घालायचे. तर साधारणतः 150 ग्रॅम मी पनीर वापरलेलं आहे. चांगलं किसून घ्यायचे, जाड किसणीने किस करा, म्हणजे मग छान राहतो हा किस. तर पनीर किसून झाल्यानंतर बघा, हे थोडंसं मिक्स करायचं आणि फक्त 2 मिनटं एक वाफेवरती हे शिजवून घ्यायचं. अगदी झटपट अशी ही पनीर भुर्जी होते, खायला पण मस्त लागते. बटर किंवा गावरान तूप थोडंसं ह्यात तुम्ही वापरलं तरी चालेल. तर मस्त अशी ही पनीर भुर्जी आपली तयार आहे. भातासोबत, चपातीसोबत, रोटीसोबत सर्व करा, मस्त लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील दिलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.